मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। नागपूरमधील रामगिरी बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। खातेवाटप फडणवीस आणि शिंदेंमध्ये खातेवाटपावर खलबतं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पुढील 48 तासात खातेवाटप होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची अपडेट आपण ही सध्या पाहू शकतो। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये ही बैठक सुरू आहे आणि पुढच्या 48 तासांमध्ये खातेवाटप होण्याची आता शक्यता दिसते। अधिकची अपडेट्स। गौरी, आताची अपडेट म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावरून निघालेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये खरं तर पाऊण तासाची बैठक झालेली आणि आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणी भाजपचे देखील सगळे नेते आणि माजी मंत्री असतील ते आता रामगिरी या निवासस्थानावर निघायला सुरुवात झालेली आहे। त्या 48 तासात खरं तर आपण जर बघितलं असेल तर खातेवाटप जे आहे ते होईल अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास पाऊण तासाची चर्चा झाली आहे। दोघांमध्ये खरं तर ही चर्चा झालेली होती। आज देवेंद्र फडणवीस यांनी चहापानासाठी सर्व भाजपच्या महायुतीच्या आमदारांना त्याचसोबत महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी निमंत्रित केलं होतं आणि त्या दरम्यान एकनाथ शिंदे या ठिकाणी आले आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास जे आहे ते पाऊण तासाची चर्चा झाली। जी माहिती मिळते त्यानुसार खातेवाटप अद्याप झालेलं नाही आणि खातेवाटप येत्या 48 तासात होण्याची शक्यता आहे आणि या खातेवाटपावरच या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। हो, नक्कीच सुशांत, असंच आपल्यासोबत